मी एक पुरी भाजीचा व्हिडिओ टाकला होता आणि एका ताईंची कमेंट आलेली की नुसती पातळ पाण्याची भाजी आहे। तर ताई आजची रेसिपी तुमच्यासाठी आहे, एकदम चमचमीत आणि सरसरीत अशी रस्सा भाजी। तर इथे मी शिमला मिरच्या अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत 2 भागामध्ये आणि अशा पद्धतीने कट करायच्या की पूर्ण रस्सा त्याच्यामध्ये मिक्स केला जातो। त्यानंतर एक बारीक कांदा कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर कट करून घेतलेली आहे। त्यानंतर मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती, तेल टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये तेल कडक झाल्यानंतर फोडणीला जिरे आणि मोहरी छान असं तडतडून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता तुम्ही आपलं जिरे आणि मोहरी छान तडतडलेलं आहे। त्यानंतर इथे मी आपला कट केलेला कांदा टाकलेला आहे। कांदा आपल्याला गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा छान असा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता पण मस्त असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपली कट केलेली शिमला मिरची एक 5 मिनिटं आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे। तेलामध्ये परतल्यानंतर ह्याचा फ्लेवर छान असा येतो। त्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे। त्यानंतर 2 चमचे काळं तिखट आपण जे घरी बनवतो ते टाकलेलं आहे आणि कोणताही तुम्ही भाजी मसाला त्याच्यामध्ये टाकू शकता। मी सुहाना सब्जी मसाला टाकलेला आहे। त्याच्यानंतर वरून कोथिंबीर टाकलेली आहे, ते मिक्स करून घेतलं। त्याच्यानंतर सुकं खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट असं मी टाकून मस्त मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि इथं थोडंसंच मी पाणी टाकलेलं आहे, कारण काल ताई मला म्हणल्या पूर्ण पाण्याची भाजी आहे, त्यामुळे इथे मी थोडंसं पाणी टाकून सरसरीत भाजी करणार आहे। तुम्ही बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि झालं काय, माझ्याकडून लसूण टाकायचा विसरला फोडणीमध्ये, त्यानंतर मी वरून टाकलं। वरून टाकल्यानंतर पण खूप छान टेस्ट येते भाजीला। छान असं मिक्स करून घेतलं। थोडीशी उकळी आल्यानंतर ताट झाकलं आणि ताट झाकून एक 10 मिनिटं छान असं शिजवून घेतलं। तर तुम्ही बघू शकता आपली छान अशी सरसरीत रस्सा भाजी तयार आहे। बघू शकता तुम्ही। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।